नमस्कार मित्रांनो, आद्विका कुकिंग गार्ड यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत. तर आज आपण बनवणार आहे मटन किमा. त्यासाठी लागणारे साहित्य काय काय घेतले तुम्हाला दाखवतो अगोदर. हा 1/2 किलो मटन किमा घेतलेला आहे. 2 मोठे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत. 1 टोमॅटो चिरून घेतलेला आहे मोठा. किमा मी कुकरमध्ये बनवणार आहे, त्यासाठी कुकर ठेवला आहे गॅसवरती. त्याच्यामध्ये 2 मोठे चमचे तेल, तेल गरम झाल्यावरती 1 चमचा जिरं, बारीक चिरलेला कांदा, कांदा आपण मस्त गोल्डन ब्राऊन करून घेऊया. कांदा आपला व्यवस्थित गोल्डन ब्राऊन झालेला आहे. आता आपण टोमॅटो टाकून घेऊया आणि कांदा टोमॅटो व्यवस्थित मिक्स करून व्यवस्थित शिजवून घेऊया. एक चमचा मीठ टाकून घेऊया. एक चमचा अद्रक लसूणची पेस्ट, आता आपण मसाले ॲड करून घेऊया. अर्धा चमचा हळद पावडर, 1 चमचा धना पावडर, घरगुती लाल तिखट मसाला 2 चमचे, 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर. मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. ओलं खोबरं, भाजलेला कांदा आणि सफेद तिळची पेस्ट करून घेतली होती मी थोडी, ती टाकून घेतलेली आहे. थोडी कोथिंबीर ॲड करून घेऊया आणि 5 मिनिटं तेल सुटेपर्यंत आपण शिजवून घेऊया. मसाल्याला व्यवस्थित तेल सुटलेलं आहे. आता याच्यामध्ये अर्धा चमचा गरम मसाला व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि 1/2 किलो किमा मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आणि हे मिश्रण आपण पाणी न घालता 5 मिनिटं झाकण ठेवून शिजवून घेऊया. 5 मिनिटानंतर बघू शकता खिम्याला व्यवस्थित पाणी सुटलेलं आहे. थोडेसे मटारचे दाणे मिक्स करून घेऊ. आता आपण याच्यामध्ये 1 वाटी पाणी मिक्स करून घेऊया. आणि कुकरचं झाकण लावून 3 शिट्ट्या काढून घेऊया. कुकरचे शिट्ट्याहून 10 मिनिटं झाले आहेत. आता आपण कुकर उघडून बघूया. बघा किती मस्त आपली खिम्यावरती तर्री आलेली आहे आणि आपला खिमा व्यवस्थित शिजला गेलेला आहे. आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. असा हा आपला तर्रीदार मटणाचा खिमा बनवून तयार झालेला आहे. आता आपण याला पावाबरोबर एन्जॉय करूया. खूप सोपी रेसिपी आहे.
एकदा नक्की करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीबरोबर. तोपर्यंत धन्यवाद.